सोयाबीन आणि कापसाला दरवाढ मिळाली पाहिजे आणि खाजगी बाजारामध्ये सोयाबीन कमीत कमी 7,000पर्यंत, कापूस 9-10,000पर्यंत गेला पाहिजे अशी आमची मागणी होती। मी अन्नत्याग आंदोलन केलं। राज्यभर शेतकऱ्यांनी माझ्या समर्थनार्थ सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी आंदोलन केलं आणि राज्य सरकारने चर्चेला बोलवलं। त्या दिवशी जेव्हा आमची उपमुख्यमंत्री अजितदादांबरोबर चर्चा झाली तर अजितदादांनी दिल्लीला फोन लावला, केंद्र सरकारची चर्चा केली आणि आमच्या आंदोलनातली प्रमुख मागणी अशी होती की कच्चं तेल जे आयात होतं त्या तेलावरचं आयात शुल्क हे 20 ते 30% नेलं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी होती। आणि सगळ्याच तेलावरचं आयात शुल्क वाढवा, DOC निर्यात करा, सोयाबीन निर्यात करा आणि निर्यातीला सुद्धा इन्सेंटिव्ह द्या, अशी सुद्धा मागणी आम्ही त्या ठिकाणी केली होती। तरच खाजगी बाजारामध्ये सोयाबीनचे भाव वाढतील। हमी भावाने जे सरकार खरेदी करत आहे त्याने काही फारसा फरक शेतकऱ्यांच्या आयुष्यात पडणार नाही आणि ती खूप किचकट प्रक्रिया आहे। तर त्या आंदोलनातली एक मागणी सरकारनं आमची मान्य केली की यामध्ये कच्च्या तेलावरचं आयात शुल्क हे 20% सरकारनं नेल्याचं काल नोटिफिकेशन काढलं आणि इतर तेलांवरचं सुद्धा आयात शुल्क हे 32 ते 37% नेलं। त्याचं नोटिफिकेशन काढल्यामुळं काल 4500 रुपयाचं सोयाबीन खाजगी बाजारामध्ये आज 4800 रुपयापर्यंत गेलं। थोडा बहुत दिलासा शेतकऱ्यांना मिळाला, परंतु 7,000पर्यंत सोयाबीन जर का न्यायची असेल तर सोयाबीन निर्यातीचा निर्णय सरकारनं तातडीनं घेतला पाहिजे आणि निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि टप्प्याटप्प्यानं हे पुन्हा तेलावरचं आयात शुल्क अजून थोडं 10% वाढवलं पाहिजे। बरोबर शेतकऱ्यांचं सोयाबीन मार्केटमध्ये 6-7 हजारापर्यंत जाईल आणि कापसाच्या निर्यातीला सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। सरकारनं जो काही निर्णय घेतला थोडा दिलासा मिळाला, पण तेवढ्यावर काही आम्ही शेतकरी खुश नाही आहोत। आम्हाला भक्कम दिलासा मिळणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी सरकारनं तातडीनं पावलं उचलावी अशी आमची मागणी आहे। आमचं आंदोलन रिझल्ट मिळेपर्यंत सुरूच राहणार आहे। तुम्ही भक्ती मार्ग रद्द करावा अशी अजितदादांकडे तुम्ही मागणी केली होती, शब्द दिला तुम्हाला, आता भक्ती मार्गाच्या समर्थनार्थ शेतकरी तुमच्याकडे आले, काय प्रतिक्रिया? भक्ती मार्ग होऊ नये यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी माझ्याकडे आले होते आणि त्या शेतकऱ्यांची भावना मी राज्य सरकारच्या बैठकीमध्ये मांडली आणि त्यांनी शब्दसुद्धा दिला उपमुख्यमंत्री अजितदादांनी। आणि आज पुन्हा काही शेतकरी माझ्याकडे आले होते या मार्गाचं, भक्ती मार्गाचं समर्थन करण्यासाठी। पण मी या शेतकऱ्यांना असं सांगितलं की सरकारकडे आमची भूमिका अशी आहे, फक्त या भक्ती मार्गासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच विकास कामांसाठी किंवा महामार्गांसाठी भूमिका आमची अशी आहे की शेतकऱ्यांची संमती नसेल तर 1 इंचसुद्धा जमीन जबरदस्तीनं आम्ही घेऊ देणार नाही। शेतकऱ्यांची संमती असेल सरसकट तर आमचं काही म्हणणं नाही, परंतु शेतकऱ्यांचा जर का विरोध असेल आणि कवडीमोल दराने जर का शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार घेणार असेल तर मग मात्र त्याला आमचा विरोधच राहणार आहे। विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करू नका अशी आमची भूमिका आहे। पण सगळ्या शेतकऱ्यांचं एकमत होत असेल तर आमचं काही म्हणणं नाही, आमचं काही स्वतःची शेती जाणार नाही आहे। त्यामुळं शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय किंवा शेतकऱ्यांचं समाधान केल्याशिवाय कोणताही विकासाचा प्रकल्प सरकारने आणू नये असं आमची भूमिका आहे। हो, तुम्ही आता आंदोलन केलं सोयाबीन कापूस प्रश्नावरती, काय फलित मिळालं सरकारकडनं तुम्हाला? सोयाबीन आणि कापसाला दरवाढ मिळाली पाहिजे आणि खाजगी बाजारामध्ये सोयाबीन कमीत कमी 7,000पर्यंत, कापूस 9-10,000पर्यंत गेला पाहिजे अशी आमची मागणी होती। मी अन्नत्याग आंदोलन केलं। राज्यभर शेतकऱ्यांनी माझ्या समर्थनार्थ सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी आंदोलन केलं आणि राज्य सरकारने चर्चेला बोलवलं। त्या दिवशी जेव्हा आमची उपमुख्यमंत्री अजितदादांबरोबर चर्चा झाली तर अजितदादांनी दिल्लीला फोन लावला, केंद्र सरकारची चर्चा केली आणि आमच्या आंदोलनातली प्रमुख मागणी अशी होती की कच्चं तेल जे आयात होतं त्या तेलावरचं आयात शुल्क हे 20 ते 30% नेलं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी होती। आणि सगळ्याच तेलावरचं आयात शुल्क वाढवा, DOC निर्यात करा, सोयाबीन निर्यात करा आणि निर्यातीला सुद्धा इन्सेंटिव्ह द्या, अशी सुद्धा मागणी आम्ही त्या ठिकाणी केली होती। तरच खाजगी बाजारामध्ये सोयाबीनचे भाव वाढतील। हमी भावाने जे सरकार खरेदी करत आहे त्याने काही फारसा फरक शेतकऱ्यांच्या आयुष्यात पडणार नाही आणि ती खूप किचकट प्रक्रिया आहे। तर त्या आंदोलनातली एक मागणी सरकारनं आमची मान्य केली की यामध्ये कच्च्या तेलावरचं आयात शुल्क हे 20% सरकारनं नेल्याचं काल नोटिफिकेशन काढलं आणि इतर तेलांवरचं सुद्धा आयात शुल्क हे 32 ते 37% नेलं। त्याचं नोटिफिकेशन काढल्यामुळं काल 4500 रुपयाचं सोयाबीन खाजगी बाजारामध्ये आज 4800 रुपयापर्यंत गेलं। थोडा बहुत दिलासा शेतकऱ्यांना मिळाला, परंतु 7,000पर्यंत सोयाबीन जर का न्यायची असेल तर सोयाबीन निर्यातीचा निर्णय सरकारनं तातडीनं घेतला पाहिजे आणि निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि टप्प्याटप्प्यानं हे पुन्हा तेलावरचं आयात शुल्क अजून थोडं 10% वाढवलं पाहिजे। बरोबर शेतकऱ्यांचं सोयाबीन मार्केटमध्ये 6-7 हजारापर्यंत जाईल आणि कापसाच्या निर्यातीला सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। सरकारनं जो काही निर्णय घेतला थोडा दिलासा मिळाला, पण तेवढ्यावर काही आम्ही शेतकरी खुश नाही आहोत। आम्हाला भक्कम दिलासा मिळणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी सरकारनं तातडीनं पावलं उचलावी अशी आमची मागणी आहे। आमचं आंदोलन रिझल्ट मिळेपर्यंत सुरूच राहणार आहे। सोयाबीन कापूस प्रश्नावरती आपण त्यांना भेटणार आहोत। आज आमची मीटिंग आहे, या मीटिंगमध्ये या संदर्भातली आम्ही चर्चा करणार आहोत। मुख्यमंत्र्यांनी बुलढाण्याला येण्यापूर्वी
सोयाबीनच्या आणि कापसाच्या दरवाढीच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडून महत्त्वाचे निर्णय लावूनच बुलढाण्यामध्ये आलं पाहिजे आणि सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.